Hello students, now we are going to start our new chapter and chapter number 10 251 पेज नंबरवर 10वा चॅप्टर संपलेला आहे. 11वा चॅप्टर लागतो आहे, त्याचं नाव आहे मॅग्नेटिक मटेरियल्स. दिस chapter consists of some magnetic properties of materials such as different types of magnetisms which are also included in this chapter of the materials. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल्स असतात ज्याच्यामध्ये काही मॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवणारे मटेरियल्स असतात, त्यांच्या प्रॉपर्टीज आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. मॅग्नेटिक प्रॉपर्टीज जर आपण विचार केला तर आपण याआधी 11th मध्ये मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ही गोष्ट शिकलेलो आहोत. जसं आपण इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट काढतो तसंच मॅग्नेटिक डायपोल मोमेंटसुद्धा आपण काढू शकतो, हे आपण पाहिलेलं आहे. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट हे कोणत्या पण एखाद्या डायपोल असणाऱ्या मॅग्नेटसाठी आपण पाहिलेलं आहे. डायपोल असणारा एखादा मॅग्नेट जो आहे तो जर मी असा सस्पेंड करून ठेवला हवेमध्ये तर आपल्याला तो अलाइन झाल्यासारखा दिसून येतो. अर्थच्या मॅग्नेटिक फील्डनुसार त्याची अलाइनमेंट होत असते. त्यानंतर त्याच्या जवळ जर आपण एखादा दुसरा मॅग्नेट जर नेला, अपोजिट असणारा पोल जर आपण नेला दुसऱ्या मॅग्नेटचा, तर तो मॅग्नेट टर्न होऊन त्या पोलकडे टर्न होतो, बरोबर आहे की. म्हणजे तिथे अट्रॅक्शन राहते अपोजिट पोल्समध्ये. आणि जर आपण लाईक पोल नेला तर तो रिपेल करतो आणि तो विरुद्ध दिशेने टर्न होतो. अशा प्रकारे आपण याची मोशन पाहिलेली आहे. म्हणजे मॅग्नेटिक प्रॉपर्टीमुळे असं घडून येते. आता आपण या युनिटमध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टीज कशा प्रकारे कोणत्याही मटेरियलमध्ये असू शकतात, मी कोणत्याही असा शब्द वापरलेला आहे, याचा अर्थ प्रत्येक मटेरियलमध्ये अशा प्रकारच्या प्रॉपर्टीज कमी किंवा जास्त प्रमाणात असू शकतात. त्यांना मॅग्नेटिक प्रॉपर्टीज म्हणतात. त्यानुसार त्यांना मॅग्नेटिक मोमेंट प्राप्त होते आणि त्या मॅग्नेटिक मोमेंटनुसार कमी जास्त प्रमाणात मॅग्नेटिझम त्यांच्यामध्ये तयार होत असते. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे मॅग्नेटिझम्स आपण या युनिटमध्ये शिकणार आहोत. सर्वात पहिले आपण या युनिटमध्ये पहिला जो टॉपिक आपण पाहणार आहे तो म्हणजे मॅग्नेटिक मोमेंट ऑफ ॲन इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड न्यूक्लियस. म्हणजे आपण या युनिटमध्ये कोणत्याही मटेरियलमध्ये कशा प्रकारे मॅग्नेटिझम तयार होते ते पाहणार आहोत. कोणतंही मटेरियल आपण जर विचारात घेतलं तर त्या मटेरियलमध्ये ॲटम्स आणि न्यूक्लियस असतो. ॲटम्समध्ये इलेक्ट्रॉन्स असतात. वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल्समध्ये कोणत्याही प्रकारचं मटेरियल तुम्ही विचार करा, त्याच्यामध्ये ॲटम्स मॉलिक्युल्स असतातच. अशा प्रकारचे जे ॲटम्स मॉलिक्युल्स आपण विचार करतो त्यातला ॲटमचं स्ट्रक्चर पाहिला आपण तर सेंटरला न्यूक्लियस असतो आणि न्यूक्लियसच्या भोवती अशा प्रकारे इलेक्ट्रॉन फिरत असतो. इलेक्ट्रॉन जो फिरत आहे तो इलेक्ट्रॉन म्हणजे त्या ऑर्बिटमध्ये तेवढ्या अंतरावर असणाऱ्या रेडियसमध्ये तो फिरत असतो. समजा मी पहिल्या ऑर्बिटमध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनविषयी बोलत असू तर इथून इथपर्यंत स्मॉल आर त्याच्या ऑर्बिटची रेडियस आहे. म्हणजे ऑर्बिटर रेडियस ही स्मॉल आर आहे आणि तो असा या दिशेने फिरत आहे. लक्षात आलं की. दिस इज द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस विथ रेडियस आर. समजा आर एवढ्या रेडियसने तो असा फिरत आहे. तर आपण याआधी इलेक्ट्रॉनला चार्ज पार्टिकल म्हणून जर एखाद्या ॲटममध्ये किंवा एखाद्या पूर्ण मटेरियलचा आपण एखादा जर विचार केला, कंडक्टरचा जर आपण विचार केला तर त्या मटेरियलमध्ये आपल्याला फ्री इलेक्ट्रॉन्स मिळतात. ते शेवटच्या ऑर्बिटमधले फ्री झालेले इलेक्ट्रॉन्स असतात. ते इलेक्ट्रॉन फ्री झाल्यानंतर ज्याप्रमाणे ते स्वतःची मोशन करतात, इकडे तिकडे फिरत राहतात पूर्ण त्या मटेरियलमध्ये. कोणत्याही प्रकारचा मटेरियलचा जर आपण विचार केला कंडक्टरचा, त्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असे इकडून तिकडे फिरत असतात. रँडम मोशन त्यांची होत असते. अशा प्रकारच्या रँडम मोशनसाठी त्यांना कुठली तरी एक वेलॉसिटी प्राप्त असते. अर्थातच त्या वेलॉसिटीने ते इकडून तिकडे फिरत असतात आणि म्हणून रिझल्टंट त्यांची मोशन काही राहत नाही. तरी पण
जर आपण कोणत्या एका दिशेला जर त्यांना आपल्याला न्यायचं आहे तर आपण त्या दिशेला पॉझिटिव्ह प्लेट थ्रू बॅटरीच्या पॉझिटिव्ह कनेक्शन थ्रू अट्रॅक्शन तयार करू शकतो आणि त्यानुसार त्यांना त्या दिशेने व्हेलॉसिटी मिळते आणि म्हणून ते त्या दिशेने जातात. असं आपण साधारणतः पाहिलेलं आहे कंडक्टरमध्ये होते. आता इलेक्ट्रॉन पास झाल्यानंतर ज्या डायरेक्शननी कोणत्याही सर्किटमधून इलेक्ट्रॉन पास होतं त्याच्या विरुद्ध दिशेने करंट तयार होत असतो असं आपण पाहिलेलं आहे. अशा प्रकारे जर इथे पण जो इलेक्ट्रॉन जात आहे असा त्याच्या एखाद्या फिक्स पाथवरून जात आहे, इथे सुद्धा चार्ज मोशनमध्ये आहे. कंडक्टरमध्ये सुद्धा एखाद्या आपण जर विचार केला तर चार्जेस इन मोशन आपण विचार करत असतो. म्हणजे ते चार्जेस म्हणजे इलेक्ट्रॉन्स असतात, म्हणजे निगेटिव्ह चार्जेस असतात. अशा प्रकारे आपण तिथे निगेटिव्ह चार्जेस फ्लो झाल्यानंतर त्यांच्या विरुद्ध दिशेने करंट पास होतो असं म्हणतो आणि म्हणून आपण त्याला करंट म्हणतो की चार्जेस फ्लोईंग पर युनिट टाईम. एका पर्टिक्युलर वेळेत किती चार्जेस फ्लो होत आहेत त्याला आपण करंट असं म्हणतो. बरोबर आहे की? धिस इज कॉल्ड ॲज करंट. नाव इन द सिमिलर वे सारख्याच प्रकारे आपण इथे जर पाहिलं तर इलेक्ट्रॉन हा असा फिरत आहे क्लॉकवाईज डायरेक्शननी, तर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी मला असं दिसते की करंट तयार होत असेल. चार्जेस फ्लो होण्यामुळे करंट मिळतो आणि इथे सुद्धा चार्जेस फ्लो होत आहे, चार्जेस मूव्ह होत आहे. चार्ज हा इलेक्ट्रॉनच आहे ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे. इलेक्ट्रॉन हा जो काही पार्टिकल आहे त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे आणि म्हणून या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय दिसते, करंट फॉर्म झाल्यासारखा किंवा करंट त्या ठिकाणी आपल्याला मिळेल. आता आपण मागच्या चॅप्टरमध्ये करंट जर एखाद्या डायरेक्शननी फिरत असेल तर एखाद्या कंडक्टरमधून स्ट्रेट कंडक्टरमधून पास होणाऱ्या करंटसाठी किंवा जो लास्ट टॉपिक आपण पाहिला त्याच्यामध्ये आपण सोलेनॉइड शिकलो होतो. त्याच्यामध्ये आपण हेलिकल शेपचा एखादा स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर एखाद्या कॉईलचं त्याच्याभोवती गुंडाळलेल्या पाहिलं होतं. त्याचं मॅग्नेटिक फील्ड काढलं होतं आपण. म्हणजे याचा अर्थ करंट जर पास होत असेल एखाद्या वायरमधून तर त्याच्याभोवती राईट हँड थंब रूलनुसार तो काय करतो, मॅग्नेटिक फील्ड तयार करत असतो. म्हणजे या कंडक्टरमधून जर अशा प्रकारे खालून वरच्या दिशेने करंट जर फ्लो होत असेल तर अंगठा ती दिशा दाखवत असेल तर कर्ड फिंगर्स काय दाखवतात, तर आपल्या या कंडक्टरच्या भोवती तयार होणारं मॅग्नेटिक फील्ड दाखवतात. लक्षात आलं की? म्हणजे मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते कोणत्याही कंडक्टरच्या भोवती तयार होत असते. मग आपला हेलिकल स्प्रिंग जो आहे त्याच्या भोवती सुद्धा मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे. इथे जर मी तसा विचार केला तर इलेक्ट्रॉन असं जात आहे आणि करंट जर असा आहे तर करंट ज्या मार्गाने जात असेल त्याच्या भोवती सुद्धा काय तयार होईल, तर मॅग्नेटिक फील्ड तयार होत असेल. असं जर आपण पाहिलं तर करंट या दिशेने जात आहे तर मी अंगठा या दिशेने लावतो असा आणि याच्या भोवती असं मॅग्नेटिक फील्ड तयार होताना मला दिसून येते. अशा प्रकारे हे असं मॅग्नेटिक फील्ड मला तयार होताना दिसून येते. असं प्रत्येक ठिकाणी मला मॅग्नेटिक फील्ड तयार होताना दिसून येईल. आणि हे जे काही मॅग्नेटिक फील्ड आहे हे ऑर्बिटमध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनमुळे त्याला मिळते आणि म्हणून जो काही मॅग्नेटिक मोमेंट त्याचा निघेल ते मॅग्नेटिक मोमेंट म्हणजे ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट असेल. लक्षात आलं तुमच्या? पण इलेक्ट्रॉन दोन प्रकारच्या मोशन करत असतो. एक म्हणजे तो या न्यूक्लियस भोवती फिरत असतो ऑर्बिटमध्ये, एका फिक्स ऑर्बिटमध्ये, त्यामुळे त्याला ऑर्बिटल मोमेंट प्राप्त होते. हे आपण कसं होते हे पाहिलं आता की इलेक्ट्रॉन असा फिरत आहे म्हणून विरुद्ध दिशेने करंट आहे आणि करंट असा आहे म्हणून करंटच्या डायरेक्शननी राईट हँड थंब रूलनुसार अशा प्रकारे याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होत असेल प्रत्येक ठिकाणी करंटच्या डायरेक्शननुसार. हे झालं ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट, त्याला MORB असं आपण म्हणू. अशाच प्रकारे अशाच सारख्या प्रमाणात जर आपण इलेक्ट्रॉनचा विचार केला तर तो इलेक्ट्रॉन स्वतःभोवती सुद्धा स्पिन मोशन परफॉर्म करत असतो. आपण केमिस्ट्रीमध्ये शिकलेला आहे. तर त्याच्या स्पिन मोशनमुळे स्वतःभोवती फिरणाऱ्या मोशनमुळे त्याला आता स्वतःभोवती सुद्धा इलेक्ट्रॉन फिरत आहे म्हणजे चार्ज फ्लो होतच आहे, फक्त तो स्वतःभोवती होत आहे म्हणून त्याला स्वतःभोवती फिरताना सुद्धा काय प्राप्त होते, मॅग्नेटिक मोमेंट प्राप्त होत असेल. कारण की ऑर्बिटमध्ये फिरताना जर मॅग्नेटिक मोमेंट प्राप्त होत आहे तर स्वतःभोवती फिरताना सुद्धा मॅग्नेटिक मोमेंट प्राप्त होत आहे. पण जर आपण पॉलिस एक्सक्लुजन प्रिन्सिपलनुसार जर पाहिलं, जसं आपण केमिस्ट्रीमध्ये शिकलेलो आहोत, तर नो टू इलेक्ट्रॉन्स कॅन हॅव अ सेम एनर्जी स्टेट और सेम एनर्जी स्टेट ऑफ सेम क्वांटम नंबर सेट. म्हणजे सारख्याच
एका स्पिनमध्ये असणारे इलेक्ट्रॉन आपल्याला एका ठिकाणी मिळणार नाही. तर पहिल्या ऑर्बिटमध्ये जर 2 इलेक्ट्रॉनचा विचार केला तर एक या दिशेने फिरत असेल, त्याला मॅग्नेटिक मोमेंट, स्पिन मॅग्नेटिक मोमेंट प्राप्त होत असेल, आणि दुसरा जो असतो त्याच्यामधला तो जर विरुद्ध दिशेने फिरत आहे, आपल्याला माहीत आहे की दोघांचे स्पिन हे अपोजिट असतात, तर ते एकमेकांचे मॅग्नेटिक मोमेंट्स कॅन्सल करतात. आणि म्हणून इव्हन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ज्या ज्या ऑर्बिटमध्ये आहेत त्या त्या ऑर्बिटमध्ये ते एकमेकांचे स्पिन मॅग्नेटिक मोमेंट्स कॅन्सल करून टाकतात. आणि अशा प्रकारे 2 इलेक्ट्रॉन ज्या ठिकाणी आहे किंवा 4 इलेक्ट्रॉन ज्या ठिकाणी आहे किंवा 6 इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे इव्हन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जे असतात ते एकमेकांचे मॅग्नेटिक मोमेंट्स कॅन्सल करत असतात. त्यांच्या स्पिन मॅग्नेटिक मोमेंट्स हे वेगवेगळ्या विरुद्ध दिशेने असल्यामुळे ते कॅन्सल होतात. हे आपण केमिस्ट्रीमध्ये त्यांची स्पिन शिकलेलो आहोत. ते आपण फिजिक्समध्ये त्याचं स्पिन मॅग्नेटिक मोमेंट जर काढलं तर ते दोन्ही इलेक्ट्रॉनचं सारख्या प्रमाणात असेल आणि म्हणून ते दोन्ही एकमेकांना कॅन्सल करत असेल, म्हणून आपण स्पिन मॅग्नेटिक मोमेंट काढणार नाही. पण एखाद्या ॲटममध्ये शेवटच्या ऑर्बिटमध्ये ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जर असतील, हे आपल्याला माहीत आहे की आतले सगळे ऑर्बिट जे असतात ते फुलफिल्ड असतात, त्यामुळे ते एकमेकांचे स्पिन मॅग्नेटिक मोमेंट्स कॅन्सल करतील. पण शेवटच्या ऑर्बिटमध्ये जर एखादा इलेक्ट्रॉन हा अनपेअर्ड असेल, त्याचं पेअरिंग झालेलं नसेल, तर त्याचं जे स्पिन आहे तेच फक्त सेपरेटली राहील, बाकीच्यांचं स्पिन मॅग्नेटिक मोमेंट एकमेकांना कॅन्सल करेल. पण तो जो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन राहील तो ज्या दिशेने फिरत आहे, स्पिन घेत आहे, त्या दिशेने त्याला स्पिन मॅग्नेटिक मोमेंट प्राप्त होईल. असं स्पिन मॅग्नेटिक मोमेंट आणि त्याचं असणारं ऑर्बिटमध्ये फिरतानाचं ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट हे दोन्ही जर एकत्रित केलं तर आपल्याला टोटल मॅग्नेटिक मोमेंट किती प्रमाणात त्या इलेक्ट्रॉनमुळे आपल्याला मिळते हे काढता येते. लक्षात आलं? तर मग आता आपण ते काढण्याचा प्रयत्न करू. एकदम सोपं आहे ते काढणं. आपल्याला मॅग्नेटिक मोमेंट म्हणजे काय याच्या आधी आपण पाहिलेलं आहे. जसं डायपोल मोमेंट तसंच या पण मॅग्नेटिकचं पण डायपोल मोमेंट राहतं, जसं आपण इलेक्ट्रिकचं पाहिलं त्याप्रमाणे. सध्या आपण आता सुरुवात करू की इलेक्ट्रॉन जर असा फिरत आहे, त्याची व्हेलॉसिटी जर स्मॉल v अशी आहे आणि तो इथून फिरून तर परत इथपर्यंत येत आहे, तर आपण असा विचार करू की याची जी डायरेक्शन आहे ती म्हणजे असा फिरत आहे. तो असा जर तो फिरत असेल म्हणजे तो सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत आहे आणि सर्कम्फरन्स म्हणजे टोटल पास केलेलं त्याने डिस्टन्स आहे. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड और डिस्प्लेसमेंट ऑफ द इलेक्ट्रॉन टोटल इथून जर निघाला तो इथून परत इथे येईपर्यंत त्यांनी किती अंतर पार केलं, तर सर्कम्फरन्स ऑफ सर्कल म्हणजे ट्वाईस पाय आर एवढं अंतर पार केलं. आणि समजा आपण म्हटलेलं आहे की याचा 1 रिव्हॉल्युशनसाठी फिरण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे टाईम पिरियड असतो, आपण शिकलेलो आहोत. म्हणून मग इथून निघून तर इथपर्यंत येण्यासाठी लागणारा वेळ जर कॅपिटल टी असेल तर आपण काय म्हणू शकतो की v इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. डिस्प्लेसमेंट म्हणजे ट्वाईस पाय आर आणि टाईम म्हणजे कॅपिटल टी. लक्षात आलं? हे एका इलेक्ट्रॉनसाठी आपण सध्या काढू, त्यानुसार मग आपण पूर्ण ॲटमसाठी काढू शकतो. तर v इज इक्वल टू ट्वाईस पाय आर अपॉन टी हे आपल्या लक्षात आलं असेल. यानुसार आपण टी ची व्हॅल्यू लिहू शकतो, ते म्हणजे ट्वाईस पाय आर अपॉन v, किंवा मग टी ची व्हॅल्यू 2 पाय बाय ओमेगा असं सुद्धा होऊ शकते, कारण की फिरताना त्याची अँग्युलर मोमेंटम त्याला प्राप्त होते किंवा अँग्युलर वेलॉसिटी सुद्धा त्याला प्राप्त होते. अँग्युलर वेलॉसिटी जी असते ती अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे v अपॉन आर असं आपण 11वीमध्ये शिकलेलो आहे. त्यानंतर टी इज इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा म्हटलं, ओमेगाची व्हॅल्यू v बाय आर जर इथे टाकली तर आपल्याला टी इज इक्वल टू 2 पाय आर बाय v असं सुद्धा मिळते, किंवा यावरून सुद्धा आपल्याला ती व्हॅल्यू काढता येते. लक्षात आलं? यानुसार आपल्याला जर आपण I इज इक्वल टू चार्ज पर युनिट टाईम जर म्हटलं तर चार्ज आहे इथे 1 इलेक्ट्रॉनवर लागणारा चार्ज म्हणजे E, आणि टी म्हणजे या ईला इथून इथपर्यंत फिरण्यासाठी लागणारा वेळ आपल्याला माहीत आहे, तो म्हणजे कॅपिटल टी. तो जर आपण इथे लिहिला तर मी काय म्हणू शकतो की I इज इक्वल टू ई बाय टी. ई बाय टी, टी म्हणजे 2 पाय बाय ओमेगा, ते इथे लिहिलं 2 पाय बाय ओमेगा, ओमेगा वर गेला, किंवा 2 पाय आर बाय व्ही लिहिलं तर 2 पाय आर बाय व्ही आहे तर व्ही वर गेला, व्ही अपॉन 2 पाय आर. अशा प्रकारे आपल्याला करंट किती प्रमाणात पास होईल ते आपल्याला चार्जची व्हॅल्यू टाकल्यावर आणि त्याची व्हेलॉसिटी माहीत असल्यावर आणि त्याची फिरतानाची रेडियस जर माहीत असेल आर तर आपल्याला काढता येते इक्वेशन नंबर 1 नुसार. आता ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट, कोणत्याही प्रकारचं मॅग्नेटिक मोमेंट जर आपल्याला काढायचं असेल तर मॅग्नेटिक मोमेंट इज इक्वल टू I इंटू ए हा फॉर्म्युला आपल्याला पाठ करून लक्षात ठेवायचा नेहमीसाठी. वेअर ए इज द एरिया, आणि याचा एरिया किती असेल तर निश्चितच तो पाय आर स्क्वेअर असेल. आय ची व्हॅल्यू जी आपण काढलेली आहे ई अपॉन ट्वाईस पाय आर लिहिली, एरिया पाय आर स्क्वेअर लिहिला आपण. यातलं कॅन्सल करून आपल्याजवळ काय राहिलेलं आहे, हाफ ई व्ही, आणि हा इथला एक आर स्क्वेअरचा आर कॅन्सल झाल्यावर आर राहिलेला आहे. हाफ ई व्ही आर, इक्वेशन नंबर 2. इट गिव्स द व्हॅल्यू ऑफ
मॅग्नेटिक ऑर्बिटल मोमेंट और ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट. म्हणजेच ऑर्बिटमध्ये फिरताना तयार होणारं जे काही ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट आहे त्याचीच फक्त ही व्हॅल्यू आहे. ती आहे 1/2 E into V into R, where E is the charge, V is the velocity and R is the radius of the circular path. अशा प्रकारे ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ज्याप्रमाणे आपण काढलं त्याचप्रमाणे आपण ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम सुद्धा काढू शकतो, मोमेंट काढू शकतो. ते म्हणजे L नी दाखवत असतो आपण. आणि अँग्युलर मोमेंटम हे कोणत्या दिशेला असेल तर त्याची दिशा आपल्याला इथे दिसत आहे, ते खालच्या दिशेला असेल. आणि मॅग्नेटिक मोमेंट हे आपल्याला वर फॉर्म झालेलं दिसून येते. ऑर्बिटमुळे आपल्याला ते वर फॉर्म झालेलं दिसून येते. लक्षात आलं की? म्हणजे प्रत्येक वेळेस ते आपल्याला बाहेरच्या दिशेने म्हणजे असं जर ते फॉर्म होत आहे तर आपल्याला या दिशेने ते असं फॉर्म होताना दिसून येते. त्याचं टोटल पूर्ण पाथवर फिरताना जो काही करंट त्याच्यामध्ये करंट जो काही त्याला प्राप्त होऊन आला, जो काही करंट तयार होऊन आला त्या ठिकाणी, त्याच्यामुळे तयार होणारी मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन ही आहे. पण अँग्युलर मोमेंटमची डायरेक्शन ही त्याच्या अपोजिट इथे आपल्याला अशी दिसून येते. लक्षात आलं की नाही? अँग्युलर मोमेंटमची डायरेक्शन ही अँग्युलर व्हेलॉसिटीचीच असेल असं आपण पहिल्या चॅप्टरमध्ये सगळं काही शिकलेलं आहे. म्हणून या डायरेक्शन कशा आल्या हे तुम्हाला सांगायचं काम पडलं पाहिजे नाही. कारण ज्या डायरेक्शनने हा फिरत आहे इलेक्ट्रॉन त्याच्याच राईट हँड थंब रूलनुसारच ते आपल्याला अँग्युलर मोमेंटम किंवा अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन मिळत असते. आता हा जर असा फिरत आहे तर आपण अशी याची मोशन कर्व्ड फिंगरनी दाखवतो आणि म्हणून मग अंगठा काय दाखवतो आपल्याला, थंब डिनोट्स द डायरेक्शन ऑफ द अँग्युलर व्हेलॉसिटी और अँग्युलर मोमेंटम. बरोबर आहे की? म्हणजे हा असा फिरत आहे म्हणजे हा असा कर्ल्ड फिंगर्स आपल्याला काय दाखवतात, डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ इलेक्ट्रॉन. देअरफॉर थंब डिनोट्स द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी और अँग्युलर मोमेंटम L. इट इज ड्यू टू द ऑर्बिट, देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज ऑर्बिटर अँग्युलर मोमेंटम. त्याची डायरेक्शन लक्षात आली आपल्या. आणि या मॅग्नेटिक मोमेंटची डायरेक्शन जी आहे ती म्हणजे I ज्या डायरेक्शननी आहे त्यानुसार त्याच्या भोवती तयार होणारं जे काही मॅग्नेटिक फील्ड आहे त्यानुसार त्याची टोटल सगळ्या ठिकाणी तयार होऊन मॅग्नेटिक फील्डची कंबाईन डायरेक्शन जी आहे ती अशी असेल. लक्षात आलं की नाही? आता आपल्याला L ची व्हॅल्यू जर काढायची असेल तर आपल्याला काढता येते आणि ती म्हणजे ऑर्बिटर अँग्युलर मोमेंटम L इज इक्वल टू mvr. हे आपण मागच्या वर्षी 11वी मध्ये 3ऱ्या चॅप्टरमध्ये शिकलेलो आहे. लक्षात आलं तुमच्या? me म्हणजे काय, इलेक्ट्रॉनसाठी m आहे हा v इंटू r. आता आपल्याला म्हणजे मास आहे त्याचं. आता आपल्याला जर आपण इक्वेशन नंबर 2 ला याची RHS जी आहे त्याला मास ऑफ इलेक्ट्रॉननी मल्टिप्लाय किंवा डिवाइड सोबत जर केलं तर त्याच्यामध्ये काही फरक पडणार नाही. तर हे इक्वेशन असं मिळेल आपल्याला. म्हणजे E/2 इकडे घेऊन घेतला अपॉन 2 असच्या असा. me म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉननी डिवाइड केलं आणि मास ऑफ इलेक्ट्रॉननी मल्टिप्लाय केलं तर me इंटू v इंटू r आणि डिवाइड पण केलं तर काही फरक पडणार नाही. पण mvr म्हणजे आपल्याला मिळते ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम. म्हणून या ठिकाणी आपण लिहू L आणि हे असच्या असं आपण इथे लिहू. तर आपल्याला मिळालं m ऑर्बिटल म्हणजेच काय, मॅग्नेटिक मोमेंट, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट इज इक्वल टू E/2me. 2me म्हणजे ट्वाइस ऑफ मास ऑफ इलेक्ट्रॉन इंटू कॅपिटल L. कॅपिटल L म्हणजे ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम आहे ते. लक्षात आलं की नाही? म्हणजे आपल्याला या ठिकाणी एक रेशो मिळाला E/2me जो कॉन्स्टंट आहे. कारण चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन कॉन्स्टंट आहे, त्याचा मास पण कॉन्स्टंट आहे. म्हणून मग ही जी काही कॉन्स्टंट क्वांटिटी आहे एवढ्या टाइम्स L आपल्याला mच्या मिळतो. या क्वांटिटीला गायरोमॅग्नेटिक रेशो असं म्हणतात. लक्षात आलं की नाही? हे जे इक्वेशन नंबर 3 आहे हे आपलं कम्प्लीट इक्वेशन झालेलं आहे. परंतु ह्याच्यामध्ये आपल्याला आणखी एक व्हॅल्यू पुट करता येते आणि ती म्हणजे बोर्सचं जर सेकंड पॉस्ट्युलेट आपण पाहिलं, बोर्स थिअरी आपण शिकलेलो आहे त्याच्यामधले पॉस्ट्युलेट आपण शिकलेलो असेल त्यातले जे काही सेकंड पॉस्ट्युलेट आहे ते म्हणजे काय, ती ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट इज इक्वल टू इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π where h is the Planck constant and n denotes the integer. Then
L इज इक्वल टू NH/2π. आपण L इज इक्वल टू इथे लिहिलेला आहे ME × V × R, म्हणून MVR इज इक्वल टू NH/2π होत असेल. दोन्ही काय दाखवतात? ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम दाखवतात. म्हणून मग हे एकमेकांसमोर लिहिलं, याच्यावरून मला m ऑर्बिटलची व्हॅल्यू मिळते आणि ती म्हणजे हे टाकल्यानंतर या जागेवर हे टाकल्यानंतर इथे मला ही व्हॅल्यू मिळते ENH/2π × 2 झाला तो, म्हणून मग 4πme. This can also give us the orbital magnetic moment. This is angular momentum. ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटमची व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला ते मिळते. आणि आपल्या पुस्तकामध्ये याची व्हॅल्यू पण दिलेली आहे. ती व्हॅल्यू म्हणजे किती आहे तर त्याच्यामध्ये असणारा जो रेशो आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, ते पाहायचं आहे. मॅग्नेटिझम नावाचा चॅप्टर आपल्याला याआधी होता, त्याच्यामध्ये हे दिलेलं होतं सगळं. तर यातली ही जी क्वांटिटी आहे ज्याला आपण EH/4πme असं म्हणतो. n हा नंबर ऑफ ऑर्बिट आपल्याला दाखवतो क्वांटम नंबरसारखा, आणि म्हणून ही जी व्हॅल्यू आहे n सोडून बाकीच्याची व्हॅल्यू जी आहे ती त्याला बोर मॅग्नेट्रॉन असं म्हणतात. इट इज गिवन बाय 9.274 × 10⁻24 A/m². लक्षात आलं की नाही? ही बोर मॅग्नेट्रॉनची व्हॅल्यू आपल्याला मिळते. म्हणजे द मॅग्नेटिक मोमेंट ऑफ ॲन ॲटम इज स्टेटेड इन टर्म्स ऑफ बोर मॅग्नेट्रॉन. बोर मॅग्नेट्रॉनच्या टर्म्समध्ये ही व्हॅल्यू आपल्याला मिळते. नाहीतर आपलं एक्सप्रेशन इथेच संपलेलं असतं. ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटमच्या टर्म्समध्ये हे मिळते. आणि जर सरळ इक्वेशन आपलं विचारला तर m ऑर्बिटल इज इक्वल टू ½ EVR हे पण आपण लिहू शकतो. आपल्याजवळ 3 फॉर्म्युले m ऑर्बिटलचे इथे तयार झालेले आहे. एक फॉर्म्युला, 2 फॉर्म्युले आपल्याला L ऑर्बिटलचे मिळालेले आहे. हा एक फॉर्म्युला आणि हा दुसरा फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे. आणि m ऑर्बिटलचे आपल्याला 3 फॉर्म्युले मिळालेला आहे. एक हा आहे ½ EVR, दुसरा E/2me × L आहे, आणि तिसरा हा ENH/4πme हा आहे. लक्षात आलं? सर्वांच्या लक्षात आलं असेल कशा प्रकारे हे तयार झालेलं आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या? सगळ्यांनी इथपर्यंत वाचून घेणे. 254 पेज नंबरपर्यंत सर्वांनी वाचून घेणे. आणि स्पिन मॅग्नेटिक मोमेंटबद्दल मी सुरुवातीला सांगितलेलंच आहे. त्यानुसार स्पिन मॅग्नेटिक मोमेंट आपण जिथे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतो तिथे आपण ते काढू शकतो. आणि ते काढल्यानंतर ते ॲड केल्यावर आपल्याला ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटमसोबत ते जर आपण ॲड केलं तर आपल्याला काय मिळते? टोटल अँग्युलर मोमेंटम टोटल मॅग्नेटिक मोमेंट किती प्रमाणात तयार झालेला आहे ते आपल्याला मिळते. लक्षात आलं? So how the magnetic field is there. This is the direction of current. For this direction of current, if म्हणजे करंट असं जात आहे, या करंट जाताना याच्या भोवती म्हणजे करंटची डायरेक्शन ही जर आहे, या ठिकाणी ही असेल, या ठिकाणी ही असेल, या ठिकाणी ही असेल, बरोबर आहे की नाही? या सगळ्या करंटच्या डायरेक्शन्स आहेत. या सगळ्या डायरेक्शनसाठी मी जर व्हॅल्यू काढतो म्हटलं मॅग्नेटिक मोमेंटची, त्याच्या डायरेक्शनची व्हॅल्यू म्हणजे डायरेक्शन काढतो म्हटलं तर कसं असेल? असा अंगठा आपण दाखवू याच्या डायरेक्शनने, आणि असं आपण दाखवू बाहेरून आतमध्ये येणारं, म्हणजे हे असं मॅग्नेटिक मोमेंट आपण दाखवू, आणि हे आतून असं बाहेर जाणार. अशाच प्रकारे इथून पण आतून असं बाहेर जाणार, बरोबर आहे? इथून पण असं आतून असं बाहेर जाणार. म्हणजे प्रत्येक वेळेस आतून असं बाहेर जाणारं जे काही मॅग्नेटिक फील्ड आहे तेच फक्त आपण दाखवत आहोत. असं मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन सेंटरला जर मी पाहिली तर ती प्रत्येकाची अशी वर जाणारी असेल. म्हणजे ती जर डायरेक्शन जी आहे ती जर टँजेन्शियल असते तर सेंटरला प्रत्येक कर्व पार्टची टँजेन्शियल डायरेक्शन म्हणजे ती वर जात असेल अशा प्रकारे. म्हणून मग रिझल्टंट जी आहे ती वरच्या दिशेने असेल. म्हणजे बघा, इकडून असा अंगठा आपण लावला तर हे आतून बाहेरून असं आत येत आहे, मधातून वर जात. असं इथे जर लावलं तर बाहेरून आत येत आहे, मधातून वर जात. इथे जर असं लावलं, इथे जर असं लावलं आपण, बाहेरून आत येत आहे आणि मधातून वर जात. म्हणजे कुठेही जर आपण असा अंगठा लावला तर बाहेरून आत येत आहे आणि मधातून वर जात आहे. म्हणजे इनर साईडमधून ते वरच्या दिशेने अशा प्रकारे मला मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन मिळत असते. आणि तीच डायरेक्शन कोणाची असते? मॅग्नेटिक मोमेंट ऑफ दॅट
इलेक्ट्रॉनची असते. बरोबर आहे की नाही?